मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडलेली आहे। मात्र हायकोर्टाच्या आदेशामुळे ही मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती आता 21 तारखेला पार पडणार आहे। मात्र तत्पूर्वी ह्या सर्व मतदारांनी जे मतदान केलेल्या ज्या EVM मशीन्स आहेत त्या आता मोहोळच्या या शासकीय गोदामामध्येच स्ट्रॉंग रूम जे आहे ते तयार करण्यात आलेले आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये हे सर्व EVM मशीन्स ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहे। आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांचा चोख 24 तास बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। जवळपास 6 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी तसेच महसूल प्रशासनाचे देखील कर्मचारी जे आहेत ते या स्ट्रॉंग रूममध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। 24 तासाच्या शिफ्टप्रमाणे प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यांच्या ज्या ड्यूटी आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत। आपण पाहिलं की खरं तर सशस्त्र असे हे बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि हे असं जरी असलं तरी दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने खडा पहारा जो आहे तो या ठिकाणी या सर्व शिवसेनेच्या उमेदवार असतील त्यांचे प्रतिनिधी त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याकडून देण्यात येतो आहे। आपल्यासोबत शिवसैनिक आहेत आणि स्वतः उमेदवार आहेत। काय नक्की परिस्थिती आहे? तुम्ही 24 तास इथे थांबताय आणि पहारा देताय, काय नक्की भीती आहे? भीती काय नाही, मागील झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान जे भूतून भविष्यातून निकाल लागला ह्या निकालासंदर्भात सगळ्यालाच संशय आहे, ग्रामस्थांना संशय आहे, गावकऱ्यांना या भीतीपोटी आम्ही पहारा देतो आहे जेणेकरून काय गडबड होऊ नये। खरं तर मतदान प्रक्रिया ती सुरळीत पार पडलेली आपल्याला पाहायला मिळाली आणि वातावरण नक्की प्रत्येकाचा दावा असतो की आमच्या बाजूने आहे आमच्या बाजूने आहे। मात्र आता EVM मशीन्स या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत। तर आपण कशा पद्धतीनं इथे थांबताय? आपण देखील आपल्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या ड्यूटी लावलेल्या आहेत, कशा पद्धतीचं शेड्यूल तुम्ही केलेलं आहे? आमचे सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी व त्यांचे काही कार्यकर्ते हे आम्ही 50 ते 60 जण जवळपास त्यांना वेळ नेमून दिल्या व वेळेनुसार ते त्याचं पालन करून थोड्या प्रमाणात इथं गर्दी करू नका किंवा जमाव करू नका हे आम्हाला सांगण्यात आले। आम्हाला परवानगी नाकारलेली असल्या कारणाने आम्ही थोड्या वेळेनुसार आम्ही इथं पहारा देऊन रात्री जास्तीत जास्त पहाराला संख्या असते व दिवसा थोडी कमी असते, परंतु कंटिन्यू आमचे लोक इथं असतात पहारा देण्यासाठी। गडबड होऊ नये किंवा होईल या भीतीमुळे आपण थांबताय काय? हो नक्कीच, ह्यासाठीच आम्ही थांबतोय, दुसरे काहीही कारण नाही। आपण पाहतोय खरं तर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी हा पहारा जो आहे तो देण्यात येतो आहे। उमेदवार स्वतः असतील, त्याचबरोबर त्यांचे प्रतिनिधी आणि त्यांचे कार्यकर्ते असे टप्प्याटप्प्याने जे आहेत ते 24 तास या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देऊन जे आहेत ते असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।